ऑदर UR म्हणजे ऑदरला जे आहे 1537 जागा आहेत, EWS मध्ये 442, ओबीसी वाल्यांसाठी 946 जागा आहेत, SC साठी 566. नमस्कार मित्रांनो, मी अविनाश चोरे मराठी कट्टा चॅनलवरती पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. या ठिकाणी बघा, इंटेलिजन्स ब्युरोमध्ये 3717 जागा या ठिकाणी सुटलेल्या आहेत पूर्ण इंडियामध्ये. तर महाराष्ट्रामध्ये याचा हिस्सा किती आहे, महाराष्ट्रातील कोणते विद्यार्थी यासाठी फॉर्म भरू शकतात? कारण इंटेलिजन्स ब्युरो ही एक या ठिकाणी स्पाय जशी संघटना आहे, ती मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सच्या अंतर्गत येते गव्हर्नमेंट ऑफ इंडियामध्ये. याच्यामध्ये 3717 या ठिकाणी जागा सुटलेल्या आहेत. खूप चांगले या ठिकाणी ही जागा असते. या ठिकाणी लक्षात घ्या, कोणते विद्यार्थी अप्लाय करू शकतात, कोणती वेबसाईट आहे, इलिजिबल क्रायटेरिया काय असेल आणि या ठिकाणी पॅरामीटर काय राहणार, सर्व काही बघणार आहोत. चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा आणि शेअर करत चला, कारण महत्त्वाचे अपडेट आपण नेहमी आणतो. या ठिकाणी बघा, असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 आणि एक्झिक्युटिव्ह एक्झामिनेशन, ठीक आहे, ती 2025 ची या ठिकाणी आहे. ऑनलाईन ॲप्लिकेशन्स या ठिकाणी मागवण्यात येत आहेत विद्यार्थ्यांकडून. या ठिकाणी पोस्ट कोणत्या आहेत? असिस्टंट सेंट्रल इंटेलिजन्स ऑफिसर ग्रेड 2 आणि एक्झिक्युटिव्हची ACIO2 एक्झिक्युटिव्ह इन इंटेलिजन्स ब्युरो, मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्समध्ये येते. लक्षात घ्या, यांनी वेबसाईट दिली आहे www.mha.gov.in ऑर, या ठिकाणी ऑर मध्ये दिलंय NCS पोर्टल. तर ऑनलाईन अप्लाय बघा, MHA वेबसाईट आहे किंवा NCS पोर्टल थ्रू करायचं आहे तुम्हाला, www.ncs.gov.in ओनली, ठीक आहे. या दोन वेबसाईट पैकी एकावरती तुम्हाला करायचं आहे. द इलिजिबिलिटी क्रायटेरिया ऑन द अदर रिलेव्हंट डिटेल्स एज फॉलो, ठीक आहे. खाली दिलेलं आहे, त्यांनी डिस्क्रिप्शन दिलंय पोस्टचं. तर या ठिकाणी बघा, ACIO म्हणजे ती वरची जी पोस्ट आहे सेकंड मधली एक्झिक्युटिव्हची, तर याचं नेम आहे, क्लासिफिकेशन बघा, जनरल सेंट्रल सर्व्हिस, ग्रुप C मध्ये नॉन गॅझेटेड आहे आणि नॉन मिनिस्ट्रियल आहे, ठीक आहे. तर हे कशामुळे एक स्पाय या ठिकाणी इंटेलिजन्स ब्युरो एक वेगळी कार्यरत करते होम मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्समध्ये. पे स्केल लक्षात घ्या, या ठिकाणी 44,900 ते 1,42,000 पर्यंत आहे. 7वं लेवल 7 या ठिकाणी दिलं जात आहे गव्हर्नमेंट कडून या ठिकाणी, आणि ऑदर अलाउन्सेस सुद्धा आहेत, ठीक आहे. स्पेशल सिक्युरिटी अलाउन्सेस आहेत 20%, आणि या ठिकाणी कॅश कॉम्पेन्सेशन जे आहे ड्युटी परफॉर्म हॉलिडे सब्जेक्ट टू 30 दिवसासाठी. यामध्ये पण नंबर ऑफ वॅकन्सीज दिलेले आहेत. ऑदर UR म्हणजे ऑदरला जे आहे 1537 जागा आहेत, EWS मध्ये 442, ओबीसी वाल्यांसाठी 946 जागा आहेत, SC साठी 566 आणि ST वाल्यांसाठी 226, टोटल मिळून 3717 जागा आहेत. या ठिकाणी इसेन्शियल क्वालिफिकेशन बघा, ग्रॅज्युएशन पाहिजे ऑर इक्विव्हॅलंट फ्रॉम रेकॉग्नाइज युनिव्हर्सिटी, म्हणजे एक फिक्स नाही आहे, तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं पाहिजे आणि तेही कोणत्याही स्ट्रीममधून किंवा ब्रँचमधून झालेलं पाहिजे किंवा त्याच्याशी रिलेटेड इक्विव्हॅलंट तुमचं या ठिकाणी असलं पाहिजे. म्हणजे क्वालिफिकेशन तुमची पदवी पाहिजे फक्त, मग कशातूनही होऊ द्या. डिझायरेबल क्वालिफिकेशन नॉलेज ऑफ कम्प्युटर्स, या ठिकाणी बघा, तुम्हाला कम्प्युटरचं नॉलेज असलं पाहिजे. कशा प्रकारचं? कमीत कमी कम्प्युटर तुम्हाला हाताळता आलं पाहिजे, ज्याप्रमाणे वर्डमध्ये काम होईल, एक्सेल असेल किंवा पॉवर प्रेझेंटेशन असेल किंवा जनरल टायपिंग असेल, तुम्हाला सगळं काही कम्प्युटरमधलं थोडंफार समजलं पाहिजे. या ठिकाणी बघा, एज लिमिट दिलेली आहे. या ठिकाणी एज लिमिट याला कमी लागते, 18 ते 27 वर्षाच्या आतमध्येच लागते. कधीपर्यंत वर्ष पकडलं हे 27, तर 10/8/2025 पर्यंत. या डेटच्या आतमध्ये तुम्ही 27 वर्षाचे आतमध्ये पाहिजे, ठीक आहे. या ठिकाणी अप्पर एज लिमिट रिलॅक्सेशन दिले. SC/STला 5 वर्षाचं आहे आणि OBC साठी 3. या ठिकाणी बघा, पुढं 40 वर्षापर्यंत आणि त्याच्यानंतर पुढे SC/ST 35 ते 40 वर्षापर्यंत सर्व काही दिले. तुम्हाला हे सर्व वाचून घ्यायचं, लक्षात घ्या, एज लिमिटसाठी. आणि या ठिकाणी बघा, द पोस्ट ACIO2 एक्झिक्युटिव्ह इज नॉट आयडेंटिफाईड सुटेबल फॉर एनी कॅटेगरी ऑफ पर्सन विथ बेंचमार्क डिसेबिलिटी. तर जे कोणी डिसेबिलिटी असेल, ज्यांना जे बेंचमार्क डिसेबिलिटीमध्ये येतात, अपंगत्व, तर त्यांनी या ठिकाणी अप्लाय करू नये. नीड नॉट टू अप्लाय लिहिलेलं आहे, लक्षात घ्या, कारण हे फील्ड टाईपमध्ये या ठिकाणी जॉब असतो, तर त्यासाठी त्यांना 100% या ठिकाणी फिट जे आहेत ते या ठिकाणी स्टुडंट लागतात, ठीक आहे. तर नंबर ऑफ वॅकन्सीज इज प्रोव्हिजनल अँड लायबल टू चेंज, बदल होऊ शकतो, ते त्यांच्याकडे आहे. या ठिकाणी बघा, वय जे आहे ते या ठिकाणी ग्राह्य धरलं जाणार आहे. त्यानंतर बघा, सर्व्हिस लायबिलिटी, द पोस्ट इन्व्हॉल्व्स ऑल इंडिया ट्रान्सफर लायबिलिटी, ठीक आहे, पूर्ण भारतामध्ये कुठेही जॉब असू शकतो. देअरफॉर द कॅन्डिडेट्स विलिंग टू सर्व एनी वेअर इन इंडिया ओनली नीड टू अप्लाय, ठीक आहे. तुम्हाला कुठेही भारतामध्ये जॉब दिला येऊ शकतो, त्यासोबत येणारे सर्व कॉम्पेन्सेशन असेल, जे काही त्यांच्याकडून देण्यात येणारे सर्व सुविधा असतील त्या दिल्या जाणार आहेत.
स्कीम ऑफ एक्झामिनेशन बघा या ठिकाणी डिस्क्रिप्शन दिलेलं आहे त्यांनी, कशा प्रकारची टायर 1 एक्झाम होणार आहे. या ठिकाणी 100 ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन राहतील, डिवायडेड इंटू 5 पार्ट्स कंटेनिंग कशामध्ये आहे, आणि 20 क्वेश्चन्स 1 मार्क. ठीक आहे, प्रत्येकाला 1 मार्क असणार आहे. या ठिकाणी करंट अफेअर्सचे 20 क्वेश्चन आहे, जनरल स्टडीज असेल, न्यूमरिकल ॲप्टिट्यूड असणार आहे, रिझनिंग लॉजिकल ॲप्टिट्यूड आणि इंग्लिशचे 20 क्वेश्चन. 1/4 जे आहे निगेटिव्ह मार्किंग असणार आहे. 1 तासाचा टाइम राहील आणि मार्क्स 100 राहणार आहे. ठीक आहे, ही असणार आहे रिटर्न एक्झामिनेशन, लक्षात घ्या. टायर 2 मध्ये या ठिकाणी बघा डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर या ठिकाणी असणार आहे. पहिली जी आहे ती ऑब्जेक्टिव्ह आहे, लक्षात घ्या. सेकंड जी आहे ती या ठिकाणी डिस्क्रिप्टिव्ह राहणार आहे, म्हणजे रिटर्नमध्ये 50 मार्काची. एससी राहणार आहे 20 मार्काला. इंग्लिश कंपेन्सेशन 10 मार्क. लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन 2 क्वेश्चन 10 मार्कासाठी ईच देणं. करंट अफेअर्स, इकॉनॉमिक्स, सोशल पॉलिटिक्स याच्यावरती राहणार आहेत. तर टोटली तुम्हाला सर्व काही माहीत असलं पाहिजे. असे 50 मार्क 1 घंट्यासाठी. 100 या ठिकाणी तुम्हाला जे आहे ते या ठिकाणी दिलेले आहेत. कशाला, तर इंटरव्ह्यूसाठी. टायर 3 मध्ये या 2 मधून पास झाल्यानंतर तुमचा इंटरव्ह्यू केला जाणार, त्याला 100 पैकी मार्क असतील. तर अशा पद्धतीने तुमचं सिलेक्शन आहे. आता या ठिकाणी 4 नंबरला बघा सिटी ऑफ एक्झामिनेशन. फॉर्म भरलाय, पण आता सिटी कोणती आहे, तर आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये बघायचं आहे. या ठिकाणी खाली आल्याच्या नंतर तुम्हाला महाराष्ट्र दिसेल, एक आहे अमरावती. त्यानंतर बघा वरती या ठिकाणी यायचं आहे तुम्हाला छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे, सांगली, सातारा या ठिकाणी, आणि लास्ट आहे सोलापूर. एवढे सगळे तुम्हाला आहेत महाराष्ट्रामधून. तुम्ही याच्यापैकी कुठंही फॉर्म जे आहे भरू शकतात, याच्यामध्ये तुम्हाला नंबर येऊ शकतो. ठीक आहे, सिलेक्शन ऑफ कॅन्डिडेट्स जे दिलेले आहे ते त्यांच्या 1/4 मार्क पडल्यानंतर तुमचा कट ऑफ लिस्ट या ठिकाणी लागणार आहे. टायर 1 नंतर, टायर 2 नंतर, आणि तुमचं शेवटी या ठिकाणी जे आहे इंटरव्ह्यू होणार आहे. त्यामधून फायनल सगळं झाल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी जी फायनल लिस्ट लागणार आहे त्यांना या ठिकाणी कॅरेक्टर अटेंडन्स, ठीक आहे, व्हेरिफिकेशन होणार आहे. त्यांचं मेडिकल एक्झामिनेशन सुद्धा होईल. तर हे कंपल्सरी प्रोसेस आहे, ते पण होणार आहेत. रिझोल्युशन ऑफ टाई केसेस, तर या ठिकाणी बघा जर टाई झालं म्हणजे एक्झाममध्ये जर सारखे मार्क असतील तर काही, तर त्याच्या रिलेटेड त्यांची डेट ऑफ बर्थ विथ ओल्डर कॅन्डिडेट्स प्लेस हायर. ठीक आहे, तर ज्याचे वय जास्त असेल त्याचं डेट ऑफ बर्थवरती त्याला दिलं जाईल. एकाच मार्कावर असतील बाबा 100 या ठिकाणी मार्क पडलेत आणि 2 जण विद्यार्थी आहेत, तर त्याचं क्रायटेरिया दिलाय त्यांनी कोणत्या बेसवर ते घेणार आहेत. अल्फाबेटिकली ऑर्डर नेम्सवर सुद्धा घेऊ शकतात, स्टार्टिंग विथ फर्स्ट नेम. ज्याचं नाव ए पासून सुरू होत आहे आणि कुणी बी वर असेल आणि त्यांचं क्रायटेरिया मॅच होत नसेल, दोन्ही या ठिकाणी हायर एकाच वर्षाचे असतील, तर तुम्हाला या ठिकाणी जे अल्फाबेटिकली असेल त्यानुसार घेतलं जाईल. या ठिकाणी बघा इन्स्ट्रक्शन फॉर सबमिशन ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन इम्पॉर्टंट डेट दिल्यात. रजिस्ट्रेशन प्रोसेस 19/7/2025 पासून सुरू झालेली आहे. या ठिकाणी क्लोजिंग डेट आहे 10/8/2025 पर्यंत, आणि लास्ट डेट सबमिशन ॲप्लिकेशन थ्रू SBI चॅलेंज जर असेल काही तुमच्याकडे ऑनलाईन न करता SBI चॅलेंज थ्रू, तर 12 तारखेपर्यंत आहे. ठीक आहे, या ठिकाणी दोन्ही वेबसाईट तुम्हाला वरती सांगितलेल्या आहेत, त्याच आहेत. या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. जनरल इन्स्ट्रक्शन त्यांनी दिलेली आहे. या ठिकाणी रजिस्ट्रेशन, साइन अप प्रोसेस, फ्रिक्वेंटली आस्क्ड क्वेश्चन कोणते कोणते येऊ शकतात तुम्हाला, मोबाईल नंबर आणि तुमचा मेल ID व्यवस्थित द्या, याच्यावरती सर्व काही येणार आहे. तुम्हाला फोटोग्राफची साईज किती असली पाहिजे, स्कॅन सिग्नेचर साईज किती असली पाहिजे, JPG फॉर्मॅटच असला पाहिजे, हे सर्व दिलेलं आहे. व्हॅलिड ID प्रूफच द्यायचा आहे तुम्हाला, सेंटर किंवा स्टेट गव्हर्नमेंटचा, हे लक्षात घ्या. हाऊ टू अप्लाय मध्ये या ठिकाणी बघा तुम्हाला कशा प्रकारे अप्लाय करायचा आहे, ईमेल ID, मोबाईल नंबर देऊन ते या ठिकाणी प्रोसेस दिलेली आहे. तुम्हाला त्या ह्याच्यावरती जाऊन करायचं आहे. स्टेप बाय स्टेप जर तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस बघायची असेल तर इथं दिलेलं आहे, तुम्ही सगळ्या स्टेप वाचायच्या. स्टेप 1 आहे, स्टेप 2 आहे, हे व्यवस्थित वाचून तुम्ही या ठिकाणी रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करून घेऊ शकतात. तर या पद्धतीने मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी सर्व काही करायचंय. चला आता वेळ येते एक्झामिनेशन फीसची. या ठिकाणी बघा, तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी एक्झामिनेशन फी जी आहे 2 कॉम्पोनंटमध्ये डिवाइड केलेली आहे. एक आहे 100 रुपये तुम्हाला या ठिकाणी भरायचे आहेत. रिक्रुटमेंट प्रोसेसिंग चार्जेस तुम्हाला या ठिकाणी 550 रुपये राहणार आहेत. तर या ठिकाणी कॅटेगरी दिली आहे, ऑल कॅन्डिडेटसाठी तुम्हाला 550 रुपये कंपल्सरी आहेत, लक्षात घ्या. आणि मेल कॅन्डिडेट्स और या ठिकाणी ऑदर असेल EWS आणि OBC कॅटेगरीला 100 रुपये राहणार आहे तुम्हाला एक्झामिनेशन फी, आणि सोबत जोडून तुम्हाला 650 रुपये या ठिकाणी भरावे लागणार आहेत. या ठिकाणी बघा एक्स सर्व्हिसमॅनसाठी सुद्धा दिलेलं आहे. आणि या ठिकाणी बघा, हु हॅव ऑलरेडी सिक्युअर्ड एम्प्लॉयमेंट इन सिव्हिल साइड अंडर सेंट्रल गव्हर्नमेंट, सी पोस्ट गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, ठीक आहे, यांच्यासाठी सुद्धा दिलेलं आहे. इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत, तुम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी सगळे जे बघून घ्या. मोड ऑफ पेमेंट ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही सुद्धा अवेलेबल आहेत, लक्षात घ्या. तर या ठिकाणी क्लोज डेट जी आहे ती 10/8/2025 ला या ठिकाणी दिलेली आहे. अशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी माहिती दिलेली आहे. बाकी खाली तुम्हाला आलेल्याच्या नंतर या ठिकाणी परफॉर्म दिलेले आहेत, वेगवेगळे डिक्लेरेशन अंडरटेकिंग असेल OBC साठी, किंवा या ठिकाणी अजून काही
इन्कम ॲसेट सर्टिफिकेशन असेल टू बी प्रोड्यूस बाय इकॉनॉमिकल विकर सेक्शन EWS साठी. तर हे कॅटेगरी वाईज दिलेलं आहे. तर तुम्हाला हे सगळं चेक करून घ्यायचं आहे आणि जे कोणी यासाठी इलिजिबल असतील त्यांनी नक्की फॉर्म भरा. याच्या नेक्स्ट अपडेटसाठी तुम्ही चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करत चला. भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.